कांता पब्लिक, मी आता उठलो आणि उठल्याबरोबर आता आपल्याला जायचं आहे वावरात, म्हणून मी होऊन गेलो फ्रेश. कारण की आज आपल्याला तुरी काढायला जायचं आहे. तर मग मी गाडीवर बसलो वगैरे आणि आता चाललो इथे तुरी काढायला. तर तुम्हाला रोड वगैरे दाखवतो, बघून घ्या. हा आहे रोड आपल्या गावाकडचा. गाडी पण बरोबर जात नाही, काय सांगू रोडची पण हालत. गाडी पण म्हणत असेल साला कोटा आणला वाघमार भावना. बघून घ्या रोड कसा खतम आहे. तर चला गाडी बरोबर मला चालवता पण नव्हती येत. बघून घ्या हा रोड, ह्या रोडने खरंच गाडी चालवत आहे का तुम्ही सांगा बरं कमेंटमध्ये. तर मला तर बरोबर चालवतच नव्हती येत. आता मी म्हटलं कसं तरी जावं, म्हणून मग मी आलो आपल्या वावरात. बैलबंडी दिसली मला. बघून घ्या इकडे आहे काय म्हणते, कापूस आहे आणि सोयाबीन वगैरे आहे. सोयाबीन तुम्हाला दाखवतो. हा आहे ढग, सोयाबीनचा नाही, सॉरी सॉरी, तुरीचा ढग आहे. बघून घ्या इथे आहे पेटे. आणि मी आलो थोडं बाहेर, म्हणजे शेतातच आहो, थोडं बाहेर आहो. आता मी चाललो त्या काठी जिथं आहे तुरी. तर बघून घ्या तुम्हाला तुरीचे पेटे दाखवते. बघा इथे आहे, झाकून आहे. झाकून का बरं ठेवलं तुम्ही म्हणत असाल. अरे झाकून त्या करताना ठेवलं की पाणी वगैरे आलं तर ओलं नाही झालं पाहिजे बा, म्हणून नाही काय. तुम्हाला खोलून दाखवतो थांबा. बघून घ्या आता मी खोलत आहे. दिसलं काय तुम्हाला तुरीचे पेटे. सांगा कसे आहे, किती पोते होईल ते सांगा. चांगले पोते झाले पाहिजे बरं आमच्या काकाजीले. मग बघून घ्या इकडे कापूस वगैरे आहे. बोंड बोंड लागलेला दिसत आहे का तुम्हाला. हा सुमित भाऊ काहीतरी करत होता, ट्रॅक्टर चालू झाला पाहिजे बा म्हणून मी कर म्हणलं तू. आणि इकडे बघून घ्या तुम्हाला मी बोंड दाखवते. कशाचे, आपला कापसाचा बोंड. बघून घ्या दिसत आहे का तुम्हाला कापसाचा बोंड दिसत असेल. तुमच्याकडे बोंड हरी आहे काय. आमच्याकडे तर बोंड हरी नाही आहे. आता तुरीचं हे चालू होत आहे वाटते शाळेत, नाही काय, म्हणजे तुरी काढणं. तर हा सुमित भाऊ झाडत होता, मला झाडू लागू नको म्हणे. तर बरं ठीक आहे म्हणलं, तू नाही म्हणते तर मी नाही येत झाडाला म्हटलं. मग मी काही हात काय लावला नाही. मग सुमित भाऊनं झाडून टाकलं. हाय मनोहर आपला क्लासमेट आहे. आज खूप दिवसांनी भेटला होता. मी म्हणलं चांगला आहे म्हणलं, खूप दिवसांनी भेटला म्हणलं, तुझी भेट होऊन गेली म्हणलं मला. तर बघा आता दाखवतो तुम्हाला तुरी कुठं टाकतो. तर आपण ट्रॅक्टरमध्ये टाकतो. आता ते जागा दाखवतो. बघून घ्या कशी पूर्ण स्पॉश केलेली आहे जागा. इथे आपण तुरी टाकणार आहोत, कारण की आपल्याला काय म्हणते त्या नियमाप्रमाणे तुरी टाकायची असते. तर बघून घ्या आपण इथे तुरी टाकतो. आणि आता तुम्हाला शान दाखवतो. बघा एवढा मोठा शान आहे तुरीचा. आता किती पोते तुम्ही सांगा बरं. हाय भाऊ बांधत आहे काहीतरी. आता बघा तुम्हाला तुरी दाखवतो कशा निघत आहे. बघा कशा खतरनाक पैकी तुरी निघत आहे. किती हे होईल सांगा बरं तुम्ही. तो माणूस बघा वरून टाकत आहे, म्हणजे तुरी काढणं चालू झालेलं आहे. आणि मी इथे बसलो आणि तुरी जमा केल्या पूर्ण. मग पूर्णपैकी तुरी काढणं होऊन गेल्या. एकूण 15 पोते झालेले आहे आपल्याला. मी केसाला हात लावला आणि मग आता थोडं आलो वावराच्या बाहेर, कारण की आता आपल्याला यायच्या घरी. बाहेर कापूस येतात आणि मी आलो मग घरी आंघोळ वगैरे आपण करून टाकली. पूर्ण फ्रेश होऊन गेलो, कारण की आपल्याला जायचं होतं वणीला. कारण की तुरी न्यायच्या होत्या ना. तर मी म्हटलं वणीला जावं, म्हणून मग फ्रेश झालो. तेरे नामचा भांग केला. बघून घ्या तुमचा वाघमारे कसा दिसत आहे तुम्ही सांगा. एक बार केसाला हात लावून टाकलो आणि फ्रेश होऊन गेलो चांगल्यापैकी, खतरनाकपैकी. आता मी चाललो वणीला. बाय बाय, या तुम्ही येता का. मग मी आलो वणीला. बघून घ्या आता आलो मी वणीला. माझ्याकडे आला मंथन. बघून घ्या आल्याबरोबर मंथन तुम्हाला हाय करत होता. बघून घ्या मंथन हाय करत आहे. तुम्ही पण हाय करा त्याला. आणि मग आम्ही चाललो गावले ट्रॅक्टरने. ते बी गेलो बाईकने आणि चाललो ट्रॅक्टरने वापस. तर सांगा तुम्ही, तुम्हाला दाखवतो आता मी रोड. हे बघून घ्या, हे गाडी कशी आहे, खतरनाकपैकी गाडी आहे काय. चांगली आहे की नाही सांगा बरं. चांगली आहे काय. ते बघा हे आहे भारतची गाडी. ही गाडी कोणती आहे सांगा, तुम्ही बघितली नसेल. खतरनाकपैकी गाडी आहे, व्हाईटवाली गाडी आहे. तर सांगा. मग आलो आम्ही इकडे रोडनी. तर खूप आदरत होतं ट्रॅक्टरवरती. म्हटलं ट्रॅक्टर आपल्याला जमत नाही, तरी पण मी आलो आता काही करून. आपल्याला यायचं होतं गावला. तर हा भाऊ फोनवर बोलत होता. तुम्ही सांगा ट्रॅक्टर चालत आणि फोनवर बोलायचं असते का. हा भाऊ ट्रॅक्टर चालत आणि फोनवर बोलत होता. मी जाऊ दे म्हटलं. मग आलो मी घरी. एक बार दाढीला हात लावला. मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.